नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांच्या अधीनस्थ न्यायालयाकरिता बेली फांची अतिरिक्त 36 पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. म्हणजे 36 पदांसाठी इथं भरती होणार आहे. बेलीफ या पदांसाठी औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरसाठी. असा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून दिनांक 27 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. किती पदं असणार आहे, अप्लाय कसं करायचं, पगार काय असणार आहे, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांच्या अधीनस्थ न्यायालयाकरिता बेलिफांची अतिरिक्त 36 पदे मंजूर करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. विधी व न्याय विभागाकडनं दिनांक 27 फेब्रुवारी 2026 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे, ज्याची आपण प्रस्तावना जाणून घेऊया. आता याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांच्या अधीनस्थ कार्यालयातील अधीनस्थ न्यायालयांकरिता बेलिफांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ म्हणजे इथे रिट याचिका राखून आपल्याला दाखल करण्यात आलेली आहे. सदर न्यायालयीन प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने वाचा येथील क्रमांक 1 येथील आदेशाद्वारे योग्य ती कार्यवाही करण्याबाबत शासनास निर्देश दिलेले आहे. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांच्या अधीनस्थ 9 न्यायालयांकरिता बेलिफांची अतिरिक्त 36 पदे मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. तर शासन निर्णय यामध्ये देण्यात आलेले आहे. राज्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या संवर्गातील न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 नियमित पदे तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचारी म्हणून काही सहाय्यभूत कर्मचारी रुंदींची 11,064 नियमित पदे निर्माण करण्यास व व 5,803 मनुष्यबळ सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास वाचा येथील क्रमांक 2 मध्ये मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. सदर सहाय्यभूत कर्मचाऱ्यांवृंदींच्या 11,064 नियमित पदांमधून जिल्हा न्यायालय औरंगाबादच्या यांच्या अधीनस्थ न्यायालयांकरिता खालीलप्रमाणे बेलिफांची पदे भरण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये पगार असणारे वेतन स्तर बेसिक सॅलरी 19,900 63,200 पगार. अतिरिक्त 36 पदे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. 36 पदे भरण्यास मान्यता आलेली आहे. आता 36 पदे आता कोणत्या ठिकाणी आपण ते पण जाणून घेऊया. अनुक्रमांक देण्यात आलेले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी. आता जिथं पण आता ते असेल न्यायालय असतील त्या ठिकाणी ओके न्यायालयांची नावं व बेलिफांची संख्या देण्यात आलेली आहे. सगळ्यात पहिले जर बघायला गेलं तर 1 नंबरला असणार आहे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला 15 पदे आहेत. त्याच्यानंतर दिलेले आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर वैजापूरमध्ये 3 पदे आहे. त्यानंतर 3 नंबरचं दिलेले आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कन्नडमध्ये 3 पदे आहे. त्यानंतर दिवाणी न्यायालय 4 नंबरचं पद आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पैठणमध्ये 3 पदे आहे. 5 नंबरला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सिल्लोडमध्ये 3 पदे आहे. त्यानंतर 6 नंबरला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर गंगापूरमध्ये 3 पदे आहे. त्यानंतर 7 नंबरला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर खुलताबादमध्ये 2 पदे आहे. आणि 8 नंबरला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर फुलंब्रीमध्ये 2 पदे आहे. 9 नंबरला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सोयगावमध्ये 2 पदे आहे. असे एकूण इथं 36 पदांसाठी ही पदभरती जाहीर झालेली आहे. आपल्याला सुवर्ण संधी इथं बघायला मिळत आहे. ओके आता उपरोक्त दिलेल्या आहे याच्यामध्ये उपरोक्त पदे ही अस्थायी स्वरूपाची असतील. सदर पदे ही भरण्यात आलेल्या दिनांकापासूनच प्रथम दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालू ठेवण्यास याद्वारे शासन मंजुरी देण्यात येत आहे. देण्यातच असून अस्थायी पदांना दिनांक 28 फेब्रुवारी 2026 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहील. ओके त्याच्यानंतर या प्रियर्थ होणारा खर्च न्यायदान व जिल्हा सत्र न्यायालय, जिल्हा सत्र न्यायाधीश न्यायालय व वेतन यांच्या लेखाशासना संबंधित आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पामधून विविध पद्धतीने तरतुदीतून भागवण्यात यावा. आता सदर शासन निर्णय वित्त विभागांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक देण्यात आलेला आहे 12/2/2026 मध्ये
सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला सुवर्ण संधी आहे. 36 पदांसाठी ही पदं भरती होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जे पण त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय असतील, कनिष्ठ स्तर, वरिष्ठ स्तर त्या ठिकाणी ही पदं भरती आहे. ओके, तर आपण बघून घ्यायचे आपल्या आपल्या कुठे जवळपास असेल न्यायालयांसाठी भरती असेल तर बघून घ्या. लगेचच अप्लाय करायची. आता ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याची ॲड येईल मित्रांनो. जी ॲड आलेली नाही, जी-आर आलेला आहे आताच्या तारखेला. तर जी-आर आल्यानंतर याची लगेचच अपडेट येते मित्रांनो. याची अपडेट आली की लगेच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल मित्रांनो. ओके. तरीही कोणाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. काही Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. आणि तुम्हाला याचा पी-डी-एफ फाईल डाउनलोड करायचा असेल तर Telegram चॅनल WhatsAppवरला मी शेअर करून देईन. त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची मग लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.